नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच थंडगार सरबत प्यायची इच्छा होत असते। तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी कैरीचं पन्ह ही रेसिपी घेऊन आलेली आहे। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर कैरीच्या पन्हासाठी मी इथे 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घेतलेली आहेत। गॅस चालू करून त्याच्यावरती एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, त्याच्यावरती जाळी ठेवली आहे। त्याच्यावरती या कैऱ्या ठेवून घ्यायच्या आणि वरून झाकण ठेवायचं आणि साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी वाफेवरती ह्या कैऱ्या शिजवून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता इथे आता कैऱ्या शिजवून झालेल्या आहेत। त्याच्या साल काढून घ्यायची आणि चमच्याच्या सहाय्याने त्याचा सगळा गर काढून घ्यायचा आहे आणि कैरी आपल्याला थंड करून घ्यायची, त्यानंतरच त्याचा गर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सगळा कैरीच्या सालाचा, परत जी कैरीची कोय असते त्या कोयीचा सुद्धा गर काढून घ्यायचा आहे। आता काय करायचं, इथे 1 वाटी गरासाठी 1 वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे। आता एका ताटामध्ये मी हा गर काढून घेते कैरीचा, त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा। आता हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। गुळाला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतं। गूळ चिरून घेण्यापेक्षा किंवा फोडून घेण्यापेक्षा तुम्ही किसून घ्या, म्हणजे तो पटकन मिक्स होतो आणि मिक्सरला तुम्हाला फिरवायची गरज पडत नाही। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे गुळाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं आहे, मी याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची, त्यानंतर जायफळ पावडर घालून घ्यायची। जायफळ पावडरचा फ्लेवर खूप छान लागतो। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी देखील चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हा सगळा पल्प आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। एक साधारण 8 दिवसांसाठी फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतं। आता मी इथे 2 ग्लास घेतले, त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। त्यानंतर एक ग्लास कैरीच्या पन्ह्यासाठी 2 मोठे चमचे जे कैरीचा आता आपण पल्प तयार केला होता तो घालून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये थंडगार पाणी घालायचं। माठातलं सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही फ्रीजमधलं सुद्धा पाणी घेऊ शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। प्यायला सुद्धा खूप छान लागते। लहान मुलांना सुद्धा जर का तुम्ही उन्हातून खेळून आले तर तुम्ही देऊ शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कैरीचं पन्ह तयार आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद।